नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये बघतो की आपण चांगले कर्म करून सुद्धा आपल्या वाट्याला दुःख आणि कठोर परिश्रम येतात आणि त्याच उलट जे वाईट कर्म करतात त्यांच्या वाट्याला आनंद सुख येत असतं. त्यांना प्रत्येक गोष्ट सहजासहजी मिळत असते. असे का होते? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेऊया. चला तर मग टाइमपास न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकदा यमदेवाने आपल्या दूताला पृथ्वीवर पाठवलं. एका स्त्रीच्या मृत्यूच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं. तो तिथे पोहोचला पण थोड्या संभ्रमात पडला. त्या स्त्रीची 3 लहान लहान जुळी, खरं तर तिळी म्हणतात त्यांना, बाळ रडत होती. त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आई विना ती अनाथ होणार होती. हे बघून दूताला दया आली. तो त्या स्त्रीला आपल्या बरोबर न घेता रिकामी हाताने यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली. ती ऐकून यमराज भडकले. तू काय स्वतःला परमेश्वर समजतोयस का? प्रत्यक्षात परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास? त्या स्त्रीचा मृत्यू तर अटल आहे. मी दुसऱ्या दूताकडून ते काम करूनच घेईन. पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जागावे लागेल. व जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर हसत नाहीस तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तू इथेच परत येऊ शकणार नाहीस. इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस असतो, पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं. दूत शिक्षा भोगण्यास तयार होता. यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत ढकललं गेलं. त्याचं सुमारास समोरून एक चर्मकार येत होता. थंडीचे दिवस व ती सुद्धा रशियातली थंडी येऊन घातलेले होते. म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं. त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे आणि ब्लँकेट वगैरे खरेदी केलं. व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देव जाणे. तो दूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू इथे कसा काय जगणार आहेस? माझ्या घरी चल काही दिवस. माझी पत्नी मुलं तुला बघून चिडचिड करतील, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला. आता मजा बघा. त्या चर्मकारालाही माहित नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत आणि ना त्याच्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आला आहे. त्याची ओळख करून देत चर्मकाराने सांगितलं, हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे. घरी आलेल्या अंगतुकाला बघून पत्नीचं टाळकट सरकलं. त्याच्या समोर म्हणाली, इथे आपल्याला गिळायला अन्न नाही, त्यात भरीस भर म्हणून ही बॅग का मागे लावून घेतलीये? आणि देवदूत पहिल्यांदा हसला. सांभाराला आश्चर्य वाटलं की ती तुला एवढं बोलतीये आणि तू त्यावर हसत आहेस. त्यावर देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावर त्यावर मी हसल्यानंतर त्याचं उत्तर देईन. आजच्या घटनेवर देवदूत हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्या मध्ये दैवी शक्ती आहे, ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्याचे भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना. हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता है. नियति के मन में कुछ और ही होता है. पत्नीला आपल्या मुलासाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचे दुःख होतं. जो खो गया उससे देख रही थी. जो मिला है उसका क्या? उसका तो अंदाजा भी नहीं है. मुक्त घर में ही देवदूत आया है. 7 दिवसातच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला व देवदूताने बनवले चमड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यातच तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभाऱ्यासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही. अन्य देशातील राजांचेही जोड बनवण्याचे काम चांभारेकडे येऊ लागले.
व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली. दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत होती. एकदा असं झालं, सम्राटांचा एक अधिकारी आला चांभाराकडे, कातडं सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महाग कातड आहे. तुझी कामगिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिले आहे. चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत. लक्षात ठेव, सम्राटांच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही. अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं, हे बघ, सम्राटांच्या पायाकरिता या दुर्मिळ कातड्यांचे बूट बनवायचे आहेत, स्लीपर नव्हे. व हे कातड सुद्धा बुटाच्या मापापुरतेच आहे. काही गडबड झालीच तर नसती आफत ओढवेल. एवढं निक्षून सांगून सुद्धा देवदूताने स्लीपरच बनवल्या. चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतक्या वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास? देवदूत जोर जोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटांचा अधिकारी आला व म्हणाला, बूट नको, स्लीपरच बनव. आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे. उद्या त्यांची अंत्यविधी आहे. भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो. काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता आणि आज स्लीपर हवी आहे. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या व अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाच मारले. देवदूताने शांतपणे सांगितलं, अरे यात तुझा काहीही दोष नाही. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसऱ्यांदा देवदूत स्वतःवर हसला, कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या साध्या घटनांमध्ये सुद्धा आपण चिडचिड त्राग करत बसतो. मृत्यू घटिका सीमित असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. देवदूताला जाणवू लागलं, त्या 3 अनाथ मुलींचं भवितव्य काय. हा अनाठाई विचार मी करत होतो. काही दिवसातच तिसरी घटना घडली. या चांभाराकडे एका धनाढ्य घरातील वृद्ध स्त्री आली व बरोबर 3 सुंदर युवती आल्या होत्या. 3 युवतींचे लग्न ठरलं होतं. त्यांच्यासाठी उत्तम चढावाचे जोड बनून हवे होते. देवदूताने त्या 3 मुलींना पाहता क्षणी ओळखलं. याच त्या 3 मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता. त्या 3 जणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली, त्यांच्या बरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे. वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली, ह्या मुली माझ्या समोरच राहत होत्या. यांची आई लहानपणीच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यात दिवस काढत होती. तिच्या पश्चात या मुलींचं कसं होणार. मला यांची दया आली व ह्या 3घींना मी दत्तक घेतलं. मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलीप्रमाणे यांचं पालन पोषण केलं. आता सम्राटांच्या राजपुत्राशी या 3घींचा विवाह होणार आहे. हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचं हसला. त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली. आज जर त्या 3 मुलींची आई जिवंत असती तर ह्या 3 जणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्यामुळे वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व 3 जणी समृद्धी उपभोगली. तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुखही मिळालं. देवदूताने सांगितलं, मी चुकलो होतो. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे. तिच्या कार्यांमध्ये मी हस्तक्षेप केल्यामुळे मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तेथून अदृश्य झाला.
कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्या बरोबर ठेवायचा आहे. एकंदरीत सध्याचं वातावरण व काहींचे अपमृत्यू देहात्य बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली, त्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचं व मुलाबाळांचं काय होणार. काही जण तर ह्या घटनांकरिता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात. म्हणे त्याला जर न्यायचंच होतं तर हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या. ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर कृपाळू असं करतो तो आपल्या मुलांशी असा निष्ठुरपणे कशाला वागेल. मनाला येईल तसं स्वतः वागायचं, वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ ईश्वराला अशी दूषणं द्यायची. हा करंटेपणा कशासाठी. वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवत असतो. आणि म्हणून तो म्हणतो, न धरी शास्त्र करी मी परी सांगीन गोष्टी युक्तीच्या चार. तुम्हाला आजची ही छोटीशी कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.